नमस्कार, गुड मॉर्निंग. बॅच फ्लोअर रेमेडीस्ट कोच, 7 चक्रास बॅलन्सिंग प्रॅक्टिशनर, EFT टॅपिंग प्रॅक्टिशनर मिसेस वैशाली महेश शिरोडकर. आज आपल्या या सेशनमध्ये तुमचं मी खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत भीती म्हणजे काय. ही भीती कुठे अडकलेली आहे, कुठल्या चक्रामध्ये ही अडकलेली आहे आणि ते रिलीज करण्यासाठी आज आपण एक प्रॅक्टिस करणार आहोत. भीती ही मूलाधार चक्र याच्यामध्ये असते. हे मूलाधार चक्राची एनर्जी जी ब्लॉक झालेली आहे त्याच्यातून आज आपण हे भीतीचं रिलीज करायचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात आधी सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ, सावकाशपणे तो श्वास सोडायचा आहे, अतिशय सावकाश. डोळे अलगद बंद करायचं आहे. दोन्ही हात आपल्या हार्टवर, हँड्स ऑन युअर हार्ट. डिअर चक्र, डिअर मूलाधार चक्र, माझा बेस, माझं मूळ. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मला सतत असं वाटतं की माझ्यात कॉन्फिडन्स, भीती, माझा अविश्वास दाखवण्याची जी प्रवृत्ती आहे ती लोकांमुळे तयार झालेली आहे आणि माझा जो कॉन्फिडन्स कमी आहे, आत्मविश्वास कमी झालेला आहे, तेही इतर वातावरणामुळे आणि इतर लोकांमुळेच झालेलं आहे. प्लीज सॉरी फॉर दॅट. आय एम सॉरी की मला सतत असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी मला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे की जे मला या जन्मात शक्यच नाही आहे, असा गाढ विश्वास माझ्या मनात तयार झालेला आहे. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. आय एम सॉरी. वयाचं सतत कारण देऊनही मी स्वतःला अंडर एस्टिमेट करत आहे आणि त्यामुळे माझं हे चक्र डिप्लीट आहे. यासाठी आय एम सॉरी. आय एम सॉरी. या चक्राचे जे काही कार्य आहे ते मी या चक्राला करूच देत नाही आहे, त्याच्याकडे कधीच लक्षही केंद्रित करत नाही. यासाठी आय एम रिअली सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्या उपजतच काही कलागुण आहे, जे स्किल्स आहेत तेही मी कधी पॉलिश करण्याचा प्रयत्नच केला नाही. त्याचाही कधी मी आदर करत नाही, त्याची मी कधी कदर करत नाही आणि त्यामुळे माझं मूलाधार चक्र जे डिप्लीट झालेलं आहे, प्लीज फॉरगिव्ह मी. मला असं खूप मोठं स्किल मिळवायचं होतं तरच माझ्या आयुष्यात काहीतरी प्रगती झाली असती, पण मला या सगळ्या माझ्या भ्रामक कल्पनांसाठी प्लीज फॉरगिव्ह मी. मी एक युनिक सोल आहे आणि माझ्यामध्ये या सगळ्या पॉवर्स आहेत, सगळ्या शक्ती आहेत. नेहमी ते मी विसरते. यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. जेव्हा जेव्हा माझी चिडचिड होत असते, भीती वाटत असते, तेव्हा साधं ग्राउंडिंग करणंही मला जमत नाही, हेही माझ्या लक्षात राहत नाही. त्यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू सो मच. थँक्यू. माझा विश्वास आहे मी या 7 चक्रांविषयी ग्रेटफुल आहे की नाही आहे, किंवा मी या अहोरात्र मला पॉवर देत आहे, ऊर्जा देत आहे. यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू डिअर ऊर्जा चक्र. थँक्यू डिअर रूट चक्र, माझा आधार होण्यासाठी. आणि आय लव्ह यू. आय रिअली लव्ह यू. आय रिस्पेक्ट यू. जे तिथे असणाऱ्या या सगळ्या आणि त्याच्यावर प्रेमही मी करत आहे. माझ्या आतल्या सगळ्या ऊर्जेचा मी रिस्पेक्टही करत आहे. स्वतःचा आहे तसा त्या ठिकाणी पूर्णपणे स्वीकार करते. माझ्या रूट चक्राला कमांड देते की एक सतत ऊर्जा मला तू देत राहावं आणि तिथल्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीचा, विचारांचा, ज्या काही ऊर्जा पोहोचलेल्या आहेत त्या सगळ्यांना मी रिलीज करत आहे. डिअर रूट चक्र, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रीथ आणि सावकाशपणे, अतिशय सावकाशपणे हा श्वास सोडायचा आहे. रिलॅक्स. हा श्वास जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्याकडे मनाने आपलं लक्ष घेऊन जायचं आहे आणि श्वासाला मूलाधार चक्राकडे ॲक्टिवेट होत आहे आणि तिथपर्यंत आत्तापर्यंत केलेलं हिलिंग पोहोचू शकतं. अदरवाईज चक्रापर्यंत पोहोचवणार कसं? तर श्वास हे एकमेव पॉवरफुल असं टूल आपल्या युनिवर्सने आपल्याला दिलं आहे, त्याचाही आपण वापर करायचा आहे.
चला आता आपण टॅपिंग करायला सुरुवात करूयात. इवन दो मला सतत वाटतं की माझी जी काही भीती आहे ती लहानपणापासूनची आहे. इवन दो मलाही असं वाटतं की मला यश मिळवण्यासाठी माझ्या कुटुंबियांचा किंवा माझ्या जवळच्यांचा मला सपोर्ट नाही आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स लूज होतो आहे. या सगळ्या मी तयार केलेल्या माझ्याच माइंडसेटला, माझ्याच वृत्तीला मी रिलीज करत आहे, मी रिलॅक्स करत आहे. मी आज पूर्णपणे विराम देते. माझ्या मूलाधार चक्रातून माझा कॉन्फिडन्स, माझी भीती हे सगळं घालवण्यासाठी, माझा आत्मविश्वास वाढवण्याची 100% जबाबदारी मी घेते. रिअली माझा या सगळ्या गोष्टींसाठी डीपली, कन्सिस्टंटली मी स्वतःला माफ करते. अँड आय चूज टू रिलीज ऑल द निगेटिव्ह व्हायब्रेशन्स फ्रॉम माय रूट चक्र. माझ्या रूट चक्रातून, माझ्या मूलाधार चक्रातून सगळे निगेटिव्ह पॉईंट्स, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स रिलीज करत आहे. त्यांना तशी कमांड मी स्वतःला देत आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश, अतिशय सावकाश सोडायचा आहे. आणि आता आपण टॅपिंगला सुरुवात करत आहोत. पहिल्या 2 बोटांनी आज्ञाचक्राच्या बाजूला, दोन्ही भुवयांच्या वर टॅपिंग करायचं आहे आणि रिलीजला सुरुवात करायची आहे. माझा मूलाधार चक्र ॲक्टिवेट होण्यासाठी 2 तास ध्यानाला बसावं लागेल. रिलीज. डोळ्यांच्या बाजूला ध्यान, धारणा किंवा हे चक्र वगैरे माझं कामच नाही आहे. रिलीज. डोळ्यांच्या खाली असंही मी खूप जास्त ग्राउंडिंग करते तरी माझं रूट चक्र ॲक्टिवेट होत नाही. रिलीज. नाकाखाली यासाठी मला खूप काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. सतत नामजप करावा लागणार आहे, अखंड ध्यानधारणा करावी लागणार आहे, तरच हे माझं रूट चक्र ॲक्टिवेट होणार आहे. रिलीज. हनोटीवर माझं मन सतत भरकटत आहे. माझं हे चक्र कसं काय ॲक्टिवेट होईल. रिलीज. कॉलरबोन. एखाद्या क्षणी, एखाद्या वर्षी वाटलेली भीती माझं हे चक्र कसं काय ॲक्टिवेट करेल. ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली आहे, त्याच्यामुळे मला त्रास होत आहे आणि त्याच्यामुळे माझं हे चक्र ॲक्टिवेट नाही होत आहे. रिलीज. अंडरआर्म. मला या मूलाधार चक्राचा आणि माझ्या प्रगतीचा काहीच संबंध नाही. रिलीज. या मूलाधार चक्राच्या आणि माझ्या प्रगतीचा काही संबंध नाही. माझं यश हे पैशामुळे अडकलेलं आहे, बाकी कशामुळेच नाही. रिलीज अँड रिलॅक्स. माझा जॉब आणि माझा बिझनेस या सर्वाला मी कारणीभूत आहे. रिलीज. माझा मूलाधार चक्र जेव्हा माझ्याकडे कन्सिस्टंटली पैसे येतील तेव्हाच ते ॲक्टिवेट होईल. एखादा खडा किंवा सोन्या नाण्याच्या वस्तू वापरून माझं मूलाधार चक्र ॲक्टिवेट होईल, ही ऊर्जा त्याला मिळणार आहे. रिलीज. जो नामजप, नामस्मरण करते ते कितपर्यंत पोचतं आहे की नाही ही शंका मला आहे, त्यामुळे ते ॲक्टिवेट होत नाही. रिलीज. ग्राउंडिंग कसं करता हे मला नाही जमत, हे मला माहीतच नाही आणि त्यामुळे हे चक्र ॲक्टिवेटच होत नाही आहे. रिलीज. माझ्या मूलाधार चक्रावर माझा विश्वासच नाही. रिलीज. इवन दो या सगळ्या सगळा माइंडसेट हे माझा मूलाधार चक्रातून माझ्या यशाच्या, प्रगतीच्या दिशेने जात नाही, ते आज माझ्या मूलाधार चक्रातून रिलीज करत आहे. ही भीती, स्वतःविषयी घेतलेल्या शंका पूर्णपणे काढून टाकते माझ्या मनातून, विचारातून, आचारातून, सगळीकडे आणि माझ्या मूलाधार चक्राकडे सतत लक्ष देईन हे स्वतःला प्रॉमिस करते. आणि या सगळ्याच्या ऊर्जित अवस्थेची, जागरूकतेची 100% जबाबदारी मी घेते. टेक अ डीप ब्रीथ. एक दीर्घ श्वास घेऊयात आणि सावकाशपणे, अतिशय सावकाशपणे तो सोडायचा आहे. रब युअर हँड्स अँड ऑब्झर्व ऑल द हिलिंग एनर्जी. थँक्यू. स्टे ट्यून. नेक्स्ट व्हिडिओसाठी आपण तयार राहा. प्लीज या चॅनलला आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.